हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्रीचा आपला सेकंड एक्सरसाइज स्टार्ट आता आपण करतोय. फर्स्ट एक्सरसाइजचे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत, सगळ्या कन्सेप्ट झालेले आहेत. पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही लेक्चर पाहताय तर पुस्तक सोबत ठेवायचं आहे, टेक्स्टबुक तुमच्यासोबत हवं आहे. ठीक आहे. तर 2.2 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 पण काय दिलं आहे पहा. ए 2 sin A इज इक्वल टू 1, 2 sin A इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 2√2 cos B अँड ए जो अँगल आहे तर तो काय पहा ग्रेटर दॅन π/2 लेस दॅन 180 म्हणजेच ग्रेटर दॅन π/2 म्हणजेच काय असणार आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. π/2 90च्या ग्रेटर 180च्या हाफ. त्यानंतर बी जो अँगल आहे हा 3π/2 पेक्षा ग्रेटर आहे आणि 2π पेक्षा लहान आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके. अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ tan A प्लस tan B अपॉन cos A मायनस cos B. म्हणजे जर तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाची माहीत पाहिजे तुम्हाला, tan A tan B. ओके. त्यानंतर cos A cos B. जर ह्या चौघांची जर व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये किंवा हा जो या ठिकाणी जो पार्ट दिसतो त्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्हाला काय मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला गरज कशी आहे, tan A tan B आणि cos A cos B. मग तुमच्याकडे इथं काही व्हॅल्यू दिसत आहेत का, तर काहीच दिसत नाही आहे. मग फर्स्ट टार्गेट काय आता आपल्याला या व्हॅल्यू मिळवणं. आपल्याला किती व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, 4 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. दॅट्स इट. ओके. ठीक आहे. मग आता आपलं ॲन्सर स्टार्ट झालं. ॲन्सर स्टार्ट करताना आपण सुरुवातीला काय लिहिलं, 2 sin A इज इक्वल टू 1 इक्वल टू cos B. ओके. मग त्यातला हा एक पार्ट आपण उचलून घेतला. कोणता, 2 sin A इज इक्वल टू 1. मग हा 2 इकडे इंटू आहे, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड, म्हणजे sin A इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू होता डिवाइडला गेला. आता पहा sin A ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. ओके. तुम्हाला sin A ची व्हॅल्यू लागते का नाही, cos A ची लागते. मग साईनची व्हॅल्यू जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके. काय फॉर्म्युला तुमच्याकडे, sin cos 1. ओके. म्हणजेच काय म्हणणार आहे, देअरफॉर बाय फंडामेंटल आयडेंटिटी किंवा वी नो काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, पण आपण इथं काय यूज करणार आहे, ए यूज करणार आहे, थिटा नाही, इज इक्वल टू काय 1. साईनची काय 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालं पहा, तर 1/4 प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. 1/4 इकडे प्लस आहे, तिकडे काय होणार मायनस, म्हणजे कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस 1/4. बेस सेम नाही आहे, म्हणजे कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू बेस सेम करत असताना 4 1 जा 4 मायनस इथं काय 1 1 1 जा 1 डिवाइड बाय 4. म्हणजेच काय झालं पहा, हा तुमचा क्वेश्चन आहे. ओके. काय झालं तर कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 3 डिवाइड 4. ओके. म्हणजेच काय आलं, कॉस ए स्क्वेअर रूटमध्ये 3 डिव्हाइड 4 प्लस -2. ओके. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 2, 3चं रूटमध्ये 3, म्हणजे 3√3/2. याला साईन कोणतं आलं, प्लस आणि मायनस. मग कोणतं घ्यायचं ना, की प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं. मग ए जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये. ओके. मग इथं काय लिहिणार आहे तुम्ही, बट ए लेस दॅन पाय अँड ग्रेटर दॅन π/2. ओके. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, साईन आणि कोसेक, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. म्हणजेच कॉस ए हा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. अँड देअरफॉर कॉस ए इज इक्वल टू -√3 डिवाइड बाय 2. म्हणजे कॉस एची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ओके. काय आली कॉस एची व्हॅल्यू, मी या ठिकाणी राईट करून ठेवतो. ओके. तुम्ही पण राईट करून घ्यायची आहे. काय कॉस ए इज इक्वल टू -√3/2. अजून तुम्हाला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, अजून तुम्हाला पाहिजे tan एची व्हॅल्यू. मग आता जर तुमच्याकडे पहा, तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाची, साईन ए, त्यानंतर व्हॅल्यू कोणाची तुमच्याकडे कॉस ए. आता तुम्हाला काय व्हॅल्यू कोणाची पाहिजे, tan ए. आता tan एची व्हॅल्यू कशी काढणार आहे तुम्ही, साइन ए डिव्हाइड कॉस ए. पहा टॅनचा फॉर्म्युला आहे साइन अपॉन कॉस. मग साइन अपॉन कॉस, मग साईनची व्हॅल्यू काय 1/2 डिव्हाइड कॉसची व्हॅल्यू काय √3 डिव्हाइड बाय 2. आता हे काय झालं 1/2 तसेच इंटू
√3/2 हा आता काय राहणार आहे, डोक्या उभं राहणार आहे का, इनवर्स होणार आहे. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर 2/√3, 2 ला 2 कॅन्सल, 1/√3. मग हा जो 1/√3 आहे, पण या ठिकाणी पहा कॉसला साईन कोणतं होतं आपल्याला, मायनस. ओके, म्हणजे इथं साईन कोणतं राहणार आहे, मायनस. म्हणजे हे जे आन्सर येणार आहे याला साईन कोणतं राहणार आहे, मायनस 1/√3. म्हणजेच आता ही एक व्हॅल्यू झाली. आता तुम्हाला अजून एक व्हॅल्यू मिळाली tan A. ओके, tan A ची व्हॅल्यू काय आहे, tan A इज इक्वल टू -1/√3. ही एक व्हॅल्यू मिळाली. म्हणजे तुमच्याकडे किती व्हॅल्यू झाल्या, ह्या दोघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता कोण, cos B आणि tan B ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मला वाटतं या ठिकाणी फर्स्ट पार्ट जो आपण पाहिला आहे हा तुमच्या लक्षात आलेला असावा. काय केलं आपण, पहा ह्या पार्टने आपण इथपर्यंत गेलो, हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. आणि कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट केली, त्यावरनं काय फाइंड आउट केलं आपण, tan फाइंड आउट केलं. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सगळं राईट करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण हा क्वेश्चन सॉल्व करतो आहोत. ठीक आहे, आता पहा फर्स्ट सेकंड काय करणार तुम्ही, आता पहा 1 इज इक्वल टू आता तुम्ही हा पार्ट इक्वल आहे √2 cos B. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, cos B ची. म्हणजे हा √2 इकडे येणार आहे, 1/√2. ओके, इज इक्वल टू कोण आहे, cos B. मग cos B ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, cos B ची व्हॅल्यू 1/√2 आहे. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता जर cos व्हॅल्यू मिळाली, तुम्हाला cos समजलेलं आहे, पण आता तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर tan B ची पण व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे. पण जर tan B ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला sin B माहीत पाहिजे. म्हणजेच पहा tan B इज इक्वल टू काय, sin B अपॉन cos B. आता तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाची आहे, cos B ची. काय cos B ची, 1/√2. आता तुम्हाला sin B ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. मग आपण काय करणार आहे, बेसिक वी नो काय, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. व्हॅल्यू कोणाची, तुमच्याकडे कॉसची. म्हणजे sin स्क्वेअर थिटा, पण थिटा आपण घेणार नाही, या ठिकाणी काय घेतोय आपण, B. या ठिकाणी काय घेतोय, B. ओके, प्लस cos स्क्वेअर B, B ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2 इज इक्वल टू काय, 1. ओके, पण ह्या ब्रॅकेटचा इथे काय स्क्वेअर आहे. म्हणजे sin स्क्वेअर B प्लस 1/2 इज इक्वल टू 1. 1चा स्क्वेअर 1, √2चा 2. म्हणजे sin स्क्वेअर B इज इक्वल टू 1 मायनस 1/2. मग sin स्क्वेअर B इज इक्वल टू, बेस सेम नाही आहे, बेस सेम कसं करणार, 2 1 2 मायनस 1 1 1 अपॉन 2. म्हणजे sin स्क्वेअर B इज इक्वल टू 1/2, कारण 2 मायनस 1 1. ओके, म्हणजे sin B इज इक्वल टू प्लस मायनस 1चं स्क्वेअर रूट 1 आणि √2चं 2. आता जर तुम्ही पाहिलं तर साईन काय, प्लस आणि मायनस दोघं पण आहे. स्क्वेअर रूट घेताना आपण प्लस आणि मायनस हे दोन्ही साईन देत असतो. मग आता जर तुम्ही पाहिलं, बट हा जो बी अँगल आहे हा लहान आहे, 2π पेक्षा लहान आणि 3π/2 पेक्षा ग्रेटर. म्हणजेच काय होणार आहे, क्वाड्रंट नंबर 4. आणि क्वाड्रंट नंबर 4 मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, कॉस आणि सेक. म्हणजे साईन हा काय येणार आहे, निगेटिव्ह. आणि म्हणून साईन बी इज इक्वल टू -1/√2. मग आता तुमच्याकडे साईन बी आणि याची व्हॅल्यू मिळालेली आहे, कॉस बीची. ओके, मग आता पहा काय, साईन बी -1/√2. त्यानंतर कॉस बीची तुमच्याकडे व्हॅल्यू आहे. आता टॅनची व्हॅल्यू काय, साईन बी अपॉन कॉस बी. आता साईनची व्हॅल्यू काय आहे, -1/√2. ओके, आता त्याच नंबरला जर डिवाइड केलं तर ऑब्व्हियसली आन्सर काय येणार आहे, 1. पण साईन कोणता राहणार आहे, मायनस. म्हणजेच टॅन बीची व्हॅल्यू किती आहे, -1. ह्या चारही व्हॅल्यू आता तुमच्याकडे आहेत, 1 2 3 आणि 4. ओके, काय टॅन बी, या सगळ्याला ब्रॅकेट करून घ्यायचे तुम्ही, 1 2 आणि 3. आधी पण किती होत्या, 1 2 आणि 3 अशा तीनही व्हॅल्यू तुमच्याकडं होत्या. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी
हा जो क्वेश्चन आहे हा पूर्ण संपलेला आहे का? नाही. आताशी तुमच्याकडे काय आल्या आहेत? सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता आपल्याला या व्हॅल्यू काय करायच्यात? याच फॉर्म्युल्यामध्ये काय करायच्यात? पुट करायच्यात. ओके, ठीक आहे. आता पहा, फर्स्ट tan एची व्हॅल्यू पहा. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. 3 स्टेपमध्ये आपली पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपण कॉस ए tan एची व्हॅल्यू फाइंड आउट केली, नंतर कॉस बी tan बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपण क्वेश्चन सॉल्व करतोय. काय? tan ए प्लस tan बी डिवाइड कॉस ए मायनस कॉस बी. ओके, मग आता पहा, tan एची व्हॅल्यू -1/√3 प्लस tan बीची व्हॅल्यू काय आहे? -1 डिवाइड पहा आता काय होईल? कॉस एची व्हॅल्यू -√3/2 मायनस कॉस बीची व्हॅल्यू किती आहे? कॉस बी या ठिकाणी तुम्ही काढलं होतं पहा. ओके, 1/√, कॉस बी 1/√2 मायनस. ओके, मग आता पहा इथं बेस सेम नाही आहे, म्हणजे काय होणार आहे? -1/√3 प्लस इथं प्लस इंटू मायनस -1/1. ओके, डिवाइड इथं पहा -√3 डिवाइड 2 -1/√2. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर बेस सेम नाही आहे. मग बेस सेम करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर बेस सेम करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. तुम्ही काय होणार आहे? 1 1 × 1 म्हणजे -1 मायनस किती आले? √3 डिवाइड √3 × √3. ओके, झालं. याला टोटल डिवाइड घेणार आहे. इथं किती येणार आहे? रूट मायनस रूटमध्ये 6, 3 2 = 6 -2 डिवाइड काय येणार आहे रे? 2√2. म्हणजेच काय होईल पहा, न्यूमरेटर आहे तसाच राहतो. म्हणजेच -1 -√3 डिवाइड √3 इंटू, आता हा उलटा होणार आहे काय? 2√3 अपॉन 2√2 अपॉन -√6 -2. आता मल्टिप्लिकेशन करत असताना सिंपल मल्टिप्लिकेशन होणार आहे. ह्या नंबरनी ह्या नंबरला मल्टिप्लाय करायचे, ह्या नंबरनी ह्या नंबरला मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच काय होणार आहे? √2 म्हणजे 2√2नी 1ला मल्टिप्लाय केलं -2√2 आणि 2 इथं केलं -2√6. ओके, या ठिकाणी खाली काय होणार आहे पहा, √3नी याला केलं -√18 मायनस याने याला केलं रूटमध्ये किती आले? 6. मग आता ऑब्वियसली पहा, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर √2 आणि इथं किती आहेत पहा, 2 म्हणजेच कॉमन किती निघतील रे? 2 पण कॉमन निघेल, √2 पण कॉमन निघेल. आतमध्ये कोण राहिलं? -1 मायनस √3 डिवाइड. आता इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर रूट किती बाहेर निघतील? √6 बाहेर निघतील. म्हणजे आतमध्ये किती राहिले? रूटमध्ये 3 - 1. ओके, मग आता पुन्हा जर इथं पाहिलं तर इथं किती आहे? √6 आणि इथं किती आहेत? √2. आता इथं पण जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर साईन पहा, इथं मायनसचं साईन आहे. -√3 -1 -√3 -1 हे ब्रॅकेट एकमेकाला काय झाले? कॅन्सल झाले. ओके, म्हणजेच 2√2 अपॉन रूटमध्ये किती आले? 6. म्हणजेच 2 पा त्याच्या पुढचा पार्ट मी या ठिकाणी राईट करतो आहे. 2√2 डिवाइड √6 म्हणजे काय? √3 × √2. ह्या √2ला √2 कॅन्सल झाला. आन्सर काय आलं? 2/√3. याला जर तुम्ही रॅशनलाइज केलं तर काय होणार आहे? 2√3 / 3. आणि ही झाली तुमच्या या प्रॉब्लेमचं ॲन्सर. लक्षात आलं आहे का? ओके, तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट काय केलं, तुम्हाला काय दिलं होतं? हे एक इक्वेशन दिलं होतं आणि ह्या इक्वेशनवरनं तुम्हाला व्हॅल्यू काय करायच्या होत्या? या ठिकाणी फाइंड आउट करायच्या होत्या. मग फर्स्ट काय केलं तुम्ही कॉस ए tan एची व्हॅल्यू काढली, नंतर कॉस बी tan बीची व्हॅल्यू काढली आणि ह्या चारही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्या. नंतर बेसिक कॅल्क्युलेशन तुम्ही करत गेलात, एकदम बेसिक्स
कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काय केलं, ॲन्सर फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हा आपला क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे. मला वाटतं तुम्हाला हा टोटली क्वेश्चन समजली असावं. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं लिहून घेणार आहात. ओके, ठीक आहे. आणि मला असं वाटतं की स्वतः प्रॅक्टिस करायची, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा स्वतः क्वेश्चन सॉल्व करण्याची. ठीक आहे, तर मोस्ट ऑफ सगळे क्वेश्चन तुम्हाला अशाच पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे बा, साइन A/3 साइन B/4 इज इक्वल टू 1/5. ए बी आर अँगल इन सेकंड क्वाड्रंट. ए आणि बी हे दोघंही अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत. देन प्रूव्ह दॅट, तर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे 4 cos A ओके प्लस 3 cos B इज इक्वल टू -5. ओके, ठीक आहे. आता पहा साइन A अपॉन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय क्वेश्चन नंबर 2 पहा, साइन A/3 साइन A/3 इज इक्वल टू साइन B/4 इज इक्वल टू 1/5. ए अँड बी हे काय आहेत, सेकंड क्वाड्रंटमध्ये. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत. ओके, अँड प्रूव्ह दॅट, तुम्हाला प्रूव्ह करायचे. काय प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह काय करायचं आहे पहा, 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू -5. ओके, ठीक आहे. म्हणजे 4 cos A प्लस 3 cos B याची व्हॅल्यू तुम्हाला किती प्रूव्ह करायची आहे, याची व्हॅल्यू तुम्हाला -5 ही प्रूव्ह करायची आहे. ओके, लक्षात आलं. मग तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाची आहेत, साइन A आणि साइन B. इथं जर पाहिलं तर cos A आणि cos B, म्हणजे यावरनं साइन A वरनं तुम्ही cos A काढा आणि साइन B वरनं तुम्ही cos B ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि या दोन्ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये काय करायच्यात, फक्त आपल्याला पुट करायच्यात. आपोआपच आन्सर काय येणार आहे, -5. एकच मिनिट फक्त. ठीक आहे, तर पहा आता फर्स्ट काय झालं, साइन A डिवाइड 3 इज इक्वल टू 1/5. म्हणजे ही व्हॅल्यू याला इक्वलला आपण ठेवली. काय झालं, साइन A इज इक्वल टू 1/5. म्हणजे साइन A इज इक्वल टू 3/5. हा तो जो 3 होता डिवाइडला, तो तिकडे जाऊन काय झालं, मल्टिप्लाय झालं. म्हणजे तुमच्याकडे कोणती व्हॅल्यू आली, साइन Aची व्हॅल्यू आली. ओके, मग आता फॉर्म्युला काय सांगतो, फॉर्म्युला सांगतो साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1. ओके, फंडामेंटल आयडेंटिटीज ही. ओके, ठीक आहे. मग आता साइनची व्हॅल्यू काय, 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1. म्हणजेच 9/25 प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1. हे तिकडे जाऊन काय झाले, मायनस. म्हणजेच काय झालं, कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 मायनस 9/25. म्हणजेच कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू बेस सेम नाही आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 25 इथे बेस 1 आला, 25 मायनस 9 डिवाइड 25 1 जा 25. म्हणजेच कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 25 मायनस 9 म्हणजे 16 डिवाइड बाय 25. म्हणजेच काय झालं, तर कॉस A इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट घेतलं 4/5. मग कोणती व्हॅल्यू घ्यायची, कॉसला प्लस घ्यायची की मायनस घ्यायची. बट अँगल A इन सेकंड क्वाड्रंट काय, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, सेकंड क्वाड्रंट. आणि देअरफॉर सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोस एकच पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे कॉस A इज इक्वल टू -4/5. ही जी व्हॅल्यू आली ही कोणाची आली, कॉस A ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. अजून तुम्हाला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, कॉस B ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, म्हणजेच काय होणार आहे पहा, या ठिकाणी फर्स्ट स्टेप मी या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आता तुम्हाला सेकंड स्टेप कंप्लीट करायला घ्यायची आहे. ओके, हे सगळं तुम्ही राईट करून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. आणि समजलं असेल तर स्वतः प्रॅक्टिस करा. आता कॉस A ची व्हॅल्यू तुमच्याकडे मिळाली. ओके, आता व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, कॉस B ची. मग कॉस B ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाची आहे, साइन B.
साइन बी अपॉन 4 इज इक्वल टू 1/5. ओके, देअरफॉर इथून उचललं तुम्ही, देअरफॉर साइन बी इज इक्वल टू 4/5. हा डिवाइडला होता, मल्टिप्लायला गेला. साइन बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालं, 4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. म्हणजे 16/25 प्लस कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. म्हणजेच काय आले, हे तिकडे जाऊन मायनस झाले. म्हणजे कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस 16/25. म्हणजे कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 25 मायनस 16 डिवाइड 25. म्हणजेच काय झालं, कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 25 मायनस 16 9/25. म्हणजेच काय आलं रे, कॉस बी इज इक्वल टू 3/5. पण साईन कोणतं येणार आहे, प्लस अँड मायनस. मग कॉस बीची व्हॅल्यू प्लस अँड मायनस 3/5. 3/5 ही काय, प्लस अँड मायनस. पण कॉस कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड. का, कारण गिवन इन्फॉर्मेशन आहे बी पण काय, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. बट बी इन सेकंड क्वाड्रंट. ओके, अँड देअरफॉर cos b is equal to -3/5. ओके, म्हणजे ह्या दोनही व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी काय झाल्यात, मिळालेल्या आहेत. मग आता या व्हॅल्यू फक्त तुम्हाला काय करायच्यात, दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करायच्यात. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही राईट करू शकता. ठीक आहे, मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आता आपल्याला या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. या व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायच्यात, इक्वेशनमध्ये पुट करायच्यात. काय इक्वेशन तुमच्याकडं, 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू, प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. ओके, इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आपल्याला खरं तर फाइंड आउट करायची. मग काय झालं, 4 इथं काय लिहा तुम्ही, LHS राईट केलं तरी चालेल. ओके, LHS इक्वल काय नाही तुम्हाला RHS. काय आलं, 4 cos A ची व्हॅल्यू किती आहे, -4/5. ओके, प्लस 3 काय येणार आहे, -3/5. दॅट्स इट. ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता इथे काय झालं, 4 4 जा 16 -16/5 प्लस इथे किती आले, 3 3 जा -9. म्हणजे इथं साईन मायनस करतो मी आता, -9 डिवाइड बाय 5. जर दोघांचा बेस सेम असेल तर तो बेस एकदाच लिहितात. -16 -9 म्हणजे -25. मग 5ने जर 25ला डिवाइड केलं तर 5 5 जा -5. म्हणजेच ॲन्सर किती करायचं होतं आपल्याला, -5 आणायचं होतं. आणि म्हणजेच RHS LHS हे दोनही काय झाले, इक्वल झाले. LHS इक्वल RHS. आणि अशा पद्धतीने आपल्याला सेकंड क्वेश्चन काय करायचा होता, प्रूव्ह करायचा होता. तो या ठिकाणी आपण प्रूव्ह करून दाखवलेला आहे. ओके, ठीक आहे, सिम्पल आहे. मला असं वाटतं की काहीही हार्ड नव्हतं. फक्त जस्ट तुम्हाला काय करायचं होतं, व्हॅल्यू फाइंड आउट करून या ठिकाणी काय करायच्या होत्या, त्या पुट करायच्या होत्या. या पद्धतीने या ठिकाणी तुमचा सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी स्टार्ट करतोय. आता क्वेश्चन नंबर 4 पहा, क्वेश्चन नंबर 3. इफ tan थीटा, क्वेश्चन नंबर 3, इफ tan थीटा इज इक्वल टू 1/2 इव्हॅल्युएट. तर व्हॅल्यू फाइंड आउट करा. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची पहा, 2 sin थीटा प्लस 3 cos थीटा डिवाइड 4 cos थीटा प्लस 3 sin थीटा. ठीक आहे, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाची आहे, तुमच्याकडे व्हॅल्यू आहे tan थीटाची. ओके, मग आता काय करू शकता तुम्ही, ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू कोणाच्या लागणार आहे, तुम्हाला साइन थीटा कॉस थीटा साइन थीटा. म्हणजे साइन आणि कॉसच्या तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे. मग तुम्हाला व्हॅल्यू कोणाची दिली, टॅनची. मग या व्हॅल्यूचा वापर करून तुम्ही जर ही आयडेंटिटी वापरली तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, सेकची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि जर तुम्हाला सेकची व्हॅल्यू मिळाली तर सेकच्या अपोजिट जो असतो तो असतो कॉस. म्हणजे कॉस मिळणार आहे. आणि कॉस मिळाल्यानंतर
तुम्ही ती व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये किंवा या आयडेंटिटीमध्ये पुट केली तर तुम्हाला कोण मिळणार आहे, साईन. म्हणजेच तुम्ही त्यांचा वापर करून सेकची व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्यांचा वापर करून तुम्ही सेकची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि सेकचा वापर करून तुम्ही कॉस फाइंड आउट केला आणि कॉसचा वापर करून तुम्ही ह्या आयडेंटिटीनुसार साईनची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि मिळालेली व्हॅल्यू जर ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. पण त्याच वेळेस आपण जर अजून एक पार्ट या ठिकाणी यूज करायचं ठरवलं का तुम्हाला व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे, टॅन थिटा. टॅनचा फॉर्म्युला काय, साईन अपॉन कॉस. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, जर ह्या साईन थिटाला कॉस हा बेस आला आणि या पण जर द बेस कॉस आला तर ऑब्विसली आपण या ठिकाणी काय करू शकतो, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मग इथे कॉस आणि इथे कॉस आणायचं असेल, पण म्हणजे या ठिकाणी कॉसनी काय करावं लागेल, डिव्हाइड करावं लागेल. जर मी या टर्मला कॉसने डिव्हाइड केलं तर मला या पण टर्मला कॉसने डिव्हाइड करावं लागेल आणि कॉसने जर मी डिव्हाइड केलं तर कॉसला कॉस काय होतोय, कॅन्सल होतोय. ॲज इट इज मला इथे सुद्धा कॉसला कॉस कॅन्सल करता येईल आणि इथं साईन अपॉन कॉस येईल. म्हणजे मला या टोटल इक्वेशनला जर मी डिव्हाइड केलं कॉस थिटानी तर मला काय मिळू शकतं, तर मला काय मिळू शकतं पहा, 2 साईन थिटा डिव्हाइड कॉस थिटा प्लस 3 कॉस थिटा डिव्हाइड कॉस थिटा अपॉन 4 कॉस थिटा डिवाइड कॉस थिटा प्लस 3 साइन थिटा डिवाइड कॉस थिटा. म्हणजेच या ठिकाणी कॉसला कॉस कॅन्सल झाला, ह्या कॉसला हा कॉस कॅन्सल झाला. देअरफोर काय मिळालं मला पहा, 2 काय आला इथं, टॅन थिटा साइन अपॉन कॉस प्लस 3 डिवाइड 4 प्लस 3 टॅन थिटा. ओके, म्हणजेच आता माझ्याकडे व्हॅल्यू कोणाच्या आहेत, टॅनच्या व्हॅल्यू आहेत आणि देअरफोर म्हणजेच मी या ठिकाणी लिहिणार आहे काय, 2 इंटू 2 हा टॅनला काय मल्टिप्लाय, टॅनची व्हॅल्यू किती आहे 1/2, टॅन 2 इंटू 1/2 प्लस 3 डिवाइड 4 प्लस 3 इंटू 1/2. म्हणजेच देअरफोर इथं काय झालं पहा, 2 ला 2 कॅन्सल झाला, 3 + 1 म्हणजे 4 आले, डिवाइड इथे 4 आहेत प्लस 3/2. इथे मात्र काय कॅन्सल नाही होणार. म्हणजेच आता जर इथं बेस सेम करायचा असेल तर काय होईल पहा, वरती किती आहे 4 डिवाइड इथे काय येणार आहे बेस 1, 4 2 जा 8 प्लस 3 डिवाइड बाय किती आहे 2. म्हणजेच 4 डिवाइड 8 + 1 11/2. म्हणजेच काय होणार आहे, हा 4 तसाच राहणार आणि हे उलटे होणार आहेत. हे डिव्हिजनचं साईन जाऊन मल्टिप्लिकेशनचं साईन आलं 2/11. म्हणजेच काय होणार आहे रे, 8/11. ओके, ही जी व्हॅल्यू आली ती याची व्हॅल्यू आली. कशी फाइंड आउट केली हे सगळं तुमच्या समोर दिलेलं आहे. ओके, म्हणजेच टॅनची व्हॅल्यू आपल्याला गिवन होती आणि म्हणून या पद्धतीचा वापर करून आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 तुमचा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, आणि आता त्याच्यानंतर येणारा क्वेश्चन नंबर 3 आणि हे बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण एवढे 3च क्वेश्चन कंप्लीट करणार होतो. ठीक आहे, तर 3 क्वेश्चन कंप्लीट करत असताना या आयडेंटिटीचाच, या व्हॅल्यूचाच आणि या क्वाड्रंटचा आपण यूज केलेला आहे. पुढचा क्वेश्चन थोडासा वेगळ्या टाईपचा आहे म्हणून त्याच्यासाठी आपण नवीन लेक्चर घेणार आहोत. तर ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया नेक्स्ट क्वेश्चनसोबत. तोपर्यंत झालेल्याची प्रॅक्टिस करा. ओके, बाय.